slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्यावेळेला मी पूर्वी इकडे DCP होतो 2009 ते 2012 त्यावेळेला एक कामानिमित्त त्यांची अशीच ओळख झाली. काहीतरी किरकोळ असा प्रॉब्लेम त्याच्याकडे गेलो आणि त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यांच्या त्या गप्पातून कळलं की अतिशय चळवळा माणूस आहे आणि त्याच्यातून मग मित्रता झाली. त्यानंतर माझी पुण्याला बदली झाली. पुण्यालाही तिथे आयुष्यालयाच्या समोरच त्यांचं हॉस्पिटल असल्यामुळे तिथे मी वारंवार त्यांच्याशी भेटत होतो. मग मात्र अत्यंत चांगली मैत्री झाली. म्हणजे घरगुती गप्पा व्हायला लागल्या की 91ला कसा 12वी झालो, 89ला 10वीत होतो, कसे मार्क्स मिळाले, शाहू कॉलेजचे शिक्षक कसे येऊन थांबले होते अंदूरला, तर त्यांनी आम्हाला तिकडे घेऊन गेलो आणि नंतर मेरिटोरियस विद्यार्थी कसा राहिलो, कसं स्कीममध्ये काम केलं, अशा विविध विषयावर त्यांच्या आणि आमच्या घरगुती गप्पा व्हायच्या. जेव्हा केव्हा कुठे एखाद्या आपण काहीतरी स्किन प्रॉब्लेम घेऊन एखाद्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जातो त्यावेळेला मी आवर्जून सांगतो की मी डॉक्टर ढेपेंचा मित्र आहे, त्यांच्या सोलापुरात मी काम केलेलं आहे. तर ते सांगतात अरे लेझर मॅन ऑफ इंडिया, लेझर मॅन ऑफ इंडिया. त्याच्यामुळे ते ऐकूनही खूप बरं वाटतं की त्याच्यात त्यांनी आपल्याला मगाशी भाषणात सांगितलं की आम्ही मार्केटिंग केलं. तर पूर्वीच मला सांगायचे म्हणजे मी मार्केटिंगला पहिल्यांदा स्लोगन दिली की स्टिरॉइड फ्री डर्मॅटॉलॉजी, कारण डर्मॅटॉलॉजी स्टिरॉइडचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्यांनी त्या मार्केटिंगला ते स्लोगन दिलं. अशा त्यांच्याबद्दल सांगायच्या अनेक गोष्टी आहेत. चांगले मित्र आहेत, त्यांना मी या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांनी जे नवीन जे उपक्रम केले ते त्यात यशस्वी होत असे सद्भावना व्यक्त करतो. हॅपी बर्थडे सर अँड विश यू मेनी मोर टू कम. थँक्यू व्हेरी मच.